पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. स्वागत आहे सगळ्यांचं रसिक. आता प्रोफेशनल फालतूगिरीकडे वळूया. स्टार्ट करा. आयुष्यात काहीच थ्रिल नाही, करायला चिल नाही मिळत, वाढतायत बिलच, पडतोय ढिलच, तरी बघा रोज उठून चुकवत, चक्क जाम धक्के खात कामावरती जातो तिथं मोठे शाणे बॉस मला सुलटवतात, लोकल मध्ये रॅन्डम लोक टपलवतात, चुकीच्या स्टेशनवर हकलवतात, कसं बस हेल पाटून घरी येतो, घरचे तर शब्दांनीच बुकलवतात, नरड्यातला शब्द बाहेर येऊ दे. एवढं सगळं गाणं झालं आता विचारशील, ठीक आहे सांगतो, गाण्याच्या शेवटी देतो इंट्रो. चल ब्रो पटकन घुस. सामान्य माणूस आहे भावा मी, फार कोणी ओळखत नाही नावानी, आपण काय सेलिब्रिटी थोडीच आहे, घर आपलं साधच आहे, छोटीशी खोलीनी डोक्यावर पत्रा, आयुष्यात मॅटर आहे 17, स्वतःच्या धोत्रात मी पाय अडकून पडतोय, पण मित्रा काय टेन्शन नाही, सगळ्यावर मात्रा बघ एकच आहे. काय भाऊ चल तुला दाखवतो जत्रा, चल तुका दाखवते जत्रा, बे चल ना तुले दाखवतो जत्रा, अरे चल की तुला दाखवतो जत्रा, चल तुला दाखवतो जत्रा. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. सुपर हिट मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या महा रॅपला तुम्ही अल्पावधीतच जो उदंड प्रतिसाद दिलाय तो भारावून टाकणारा आहे. सध्या हे रॅप सॉन्ग सगळ्यांच्या तोंडी आहे, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये वाजतंय गाजतंय. या रॅप सॉन्गनं जत्रेच्या जगभरातील लाखो फॅन्सनं अक्षरशः वेड लावलंय. आणि मंडळी, या रॅप सॉन्गचे जनक आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी रॅपची स्वागत करूया. अर्थात स्वागत आहे सुजय जाधव अर्थात रॅपर सुजय जिब्रिश सर. आणि या रॅप सॉन्गचा म्युझिक डिरेक्टर अनिरुद्ध निमकर याचं. गाईज व्हेरी वेल डन. खूप सुंदर रॅप बनवला तुम्ही. आम्हाला या रॅप सॉन्ग मागची स्टोरी तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे, तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, तुम्हाला जत्रेचा आनंद लुटताना पाहायचा, आणि त्याचसाठी मी तुम्हा दोघांना आणि सगळ्यांनाच स्थानापन्न होण्याची विनंती करते. नमस्कार मंडळी, रोजच्या दगदगीनं तुमचा विस्कटलेला मूड सेट करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले त्याच्या आयुष्यातील घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत असतो. तर आज तो जाणार आहे एका खानावळीमध्ये. चला बघूया तिथे हास्याची पंगत कशी रंगते ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. हॉटेल या साहेब, या बसा. अच्छा, इथेच बसायचंय का? हा, इथेच बसायचं. ओके, येस येस, भूक लागली मला जरा. हा टेबल ना आम्ही मोठ्या लोकांसाठीच रिझर्व करतो. अरे क्या बात आहे, वा वा वा, छान 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 छान. तू हा सर गुळचणे. हा, अरे अरे जेवण पाहिजे होतं ना मला, हे गुळचणे कुठे आणले? नाही जेवण पण देणार, आपल्या इथे पद्धती असते. अच्छा अच्छा, ओके ओके, छान छान पद्धत आहे. सर या एरियातलं ना हे 1 नंबर हॉटेल आहे, हॉटेल पुष्पा. अरे वा वा वा, क्या बात. आणि पुष्पा नाव जर असलं तरी ना झुकेगा नाही साला असं कोणी म्हणत नाही. जोक होता सर. करू नका, जोक नका करू. हा, पण हे व्हेज हॉटेल आहे का? व्हेज हॉटेल आहे, व्हेज. मला नॉनव्हेज बद्दल विचारलेलं होतं, फोन केलेला होता तेव्हा. तुझी एक मृणाल नावाची एक मुलगी होती, तुम्हाला सर काय काय पाहिजे नॉनव्हेज मधलं, फिश मधली काय व्हरायटी पाहिजे हे का विचारलं मग मला? सर तिचं ऐकू नका, ती काही म्हणते. अरे बापरे, असं आहे का? दत्तो, हा सरांसाठी एक स्पेशल व्हेज थाळी पण घेऊन या. हा हो सर. आणि सर तुम्हाला सांगतो, या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये ना मोठे मोठे लोक येतात. काय सांगताय या हॉटेलमध्ये? तुम्ही जिथं बसला होतात ना तिथं कोण बसला असेल? कोण? आमिर हडकर. आणि अजून एक सर, ते अजून एक आहेत ना तुमच्या हास्य जत्रेत, ते श्याम काहीतरी. श्याम पहाटे पहाटे बांगर. सर रात्र सरली तरी तुमची कॉमेडी नाही सर आता. अरे नाही, कॉमेडी नाही, जस्ट
आज सर पण तुम्हाला एक सांगतो, श्याम बागरनी ना इथे ना नॉनव्हेज ऑर्डर दिली होती. काय दिली होती? व्हेज हॉटेल असून नॉनव्हेज ऑर्डर. एक खेकडा मागवला होता. खेकडा इकडे? हा. मग तुम्ही दिलात की काय? आणि आम्ही वांग्याची भाजी दिली, त्यांनी एक टांगेचा खेकडा समजून खाल्ला. अरे बापरे, असा कसा विश्वास बसला? सकाळचे 4 वाजले होते ना सर. मला काही लागलं ना तर मला सांगा. नक्की. नाही तर दत्तूला सांगा. हो हे आहेस या. येस येतो सर. येतोय. थँक्यू. सर जेवण. अरे वा वा वा, गरम आहे. थँक्यू. ताट लाव की आपल्याला एक. हो हा वांग्याचं भरीत मस्त पैकी गरम गरम चपाती पाहिजे. 2-3 वांगे फ्राय करून पण दे. हा हो लवकर आण बाबा. चौगुले. होय होय. नमस्कार नमस्कार नमस्कार. हात जरासा हे म्हणून मला बाकी काय नाही. ठीक आहे चालते. नमस्कार. अरे तुम्ही डोक्याला लागलं ना सगळं श्रीखंड हे. सॉरी सर सॉरी सॉरी सर सॉरी सॉरी. माल करताय, जेवू द्या ना काय व्यवस्थित. काय नाही सर. हात हे होता म्हणून मी असं कराल? नाही नाही श्रीखंडच आहे तसं काय नाही. अरे श्रीखंडच आहे म्हणजे? लोणी असते ना त्याच्यात. लोणी म्हणलं कसं चकाकतायच कपाळ म्हणजे. होय होय ठीक आहे. घरी गेलो बायकोन विचारलं का नाही आलं का मधलंच कसं काय चकाकते त्याच्यामुळे. ठीक आहे, मला जरा जेवू दे. सॉरी सॉरी सर जेवा सर. जेवू दे जेवा जेवू. जेवा होय. निवांत होऊ दे सर. होय होय. काय ती ही ना म्हणजे महाराष्ट्राची हास्य कॉमेडी मस्त रे, मस्त. सहकुटुंब जत्रा आहे ना. जाऊ दे. हो हो. जेवा वर का निवांत आहे मी. होय होय. सर ती एक फोटो काढू का? जेवत होतो ना मी जरा 5 मिनिट. मला चालतं काय प्रॉब्लेम नाही. मला चालणार नाही ना, जरा जेवतोय. 5 मिनिटांनी काढूया फोटो. 5 मिनिटं फक्त द्या उद्या मला. उद्या जेव Yes. जेवा जेवून झाल्यावर काढू बरं का मग. हो हो अगदी अगदी. हा जेवून झाल्यावर नक्की काढायचा. हो हो अगदी अगदी. इथं बसतो वाटलं बाजूला मी. हो झाल्यावर काढू. इथं बाजूलाच आहे. निवांत जेव्हा काय लागलं सांगा मला. अरे बापरे. तुमचं आठवलं ती. आठवतं तुमचं असं मधी मधी. ठीक आहे हरकत नाही. असं- लक्षात नसतं काय पण तू बघितलं की हसा येते. प्लीज जेवू द्या. असं असा आवाज नका काढू. काय अरे होतंय? मग माझा मी इकडे बघतच नाही तुमच्याकडे. मी निवांत होऊ द्या तुमचं काय टेन्शन नाही. तर तुम्ही जेवा पण निवांत होऊ द्या. हो निवांत. काय अडचण नाही. फोटो तेवढा जेवून झाल्यावर काढू मग. तिकडे ठेव की रे बियाण्या. पाहुणं बसले की पाहुण्यांसमोर शिव. पाहुणं असलं कसं आपण स्वतः आधी जेवून घ्यायचं नसतं. पाहुण्यांचं झाल्यावर मग जेवायचं असतं काय. सर निवांत होऊ द्या बरं का. हो काय लागलं सांगा मला. हाय मी. हॅलो मंद्या इकडं पुष्पाला ये की पुष्पाला. अरे ती गंमत आली इकडे एक धावतो तुला. एक मिनिट गंमत आली आहे म्हणजे एक मिनिट. हो पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.